तर मैत्रिणींनो, आज आम्ही देवदर्शन करत आहे, देवतळ्याला आलेले आहेत। हे बघा, देवतळ्याची देवी माझ्यासोबत माझी आई पण आहे, आई वडील आणि आम्ही दोघं आणि माझे मुलं, हे भावाचे मुलं पण आहेत। हे बघा, हे माझे मिस्टर। आता आम्ही हे देवदर्शनाला आले। हे भावाचा मुलगा माझा खूप आगाव आहे, याला सोबत घेऊन आलेली आहे मी। हे बाहेर परसो आहे, हे तुम्हाला सर्व मंदिराचा मी व्ह्यू दाखवत आहे, कारण येरमाळ तुळजापूर करून आल्यावरती देवतळ केलं पाहिजे। माझ्याकडे परडी आहे म्हणून मला हे सर्व देव करावं लागतात सारखं। हे देवतळ्याचं मंदिर आहे। कसं वाटतं तुम्हाला हे मंदिर, मला तुम्ही नक्की सांगा। आणि आज देवदर्शन करून आज नंतर एक संध्याकाळी काहीतरी एक सरप्राईज आहे, ते तुम्हाला पाहायला भेटेल। हे बाहेरचं व्ह्यू आहे देवतळ्याच्या मंदिराचा। हे आम्ही इकडं मंदिराच्या बाहेर पण हे करत आहे, हे बघा। आणि हे इकडे देवाचं म्हणजे देवतळ्याच्या मंदिराचं त्यांचं तळ आहे इकडे, इकडच्या साईडला। हे तुम्हाला तळ्याचा पण व्ह्यू बघायला भेटेल। हे बघा, हे असं आहे, खूप सुंदर गावाकडचं वातावरण, एवढं प्रसन्न वाटतं की जायला खूप सुंदर वाटतं। मुंबईत काय आपल्याला कोंडवाड्यात राहून हे होतं, पर वातावरण म्हणजे खूप सुंदर आहे गावाचं। आम्ही गावाला देवांना जाण्यासाठी आलेलो आहे। कसं वाटतं मला हे तुम्ही नक्की व्हिडिओमध्ये सांगा। आणि हे बघा, हे मंदिर पूर्ण मंदिराची खूप मोठी जागा आहे, खूप सुंदर आहे, प्रसन्न वाटतं मंदिराच्या ठिकाणी गेल्यावरती आपल्याला। हे बघा, आणि आता इथून आम्ही निकंठेश्वराला जाणार आहे। किल्लारीतलं आमचं खूप प्रसिद्ध मंदिर आहे, त्याची यात्रा आहे महादेवाची। श्रावण महिन्यात दरवर्षी महादेवाची यात्रा राहते, आम्हाला काय जायला भेटत नाही। हे बघा, हे निकंठेश्वराचं मंदिर, आम्ही आलेलो आहे मंदिरामध्ये। हे बघा, खूप मोठी यात्रा राहते, मला दरवर्षी जायला भेटत नाही काही ना काही कारणाने। यावर्षी आलेली आहे मी श्रावण महिन्यात। हे बघा, माझा मुलगा, आज याचा बड्डे आहे म्हणून आम्ही सर्व देव करत आहे। हे बघा, मंदिर निकंठेश्वराचं खूप सुंदर मंदिर आहे। या मंदिरामध्ये एवढं हे देव बसलेले आहेत। ह्या मंदिराचं खूप म्हणजे हे आहे, आपलं जे मागितलं ते भेटतं म्हणतात निकंठेश्वराला, आपण जे हवं ते हे करावं। हे तुम्हाला मंदिर कसं वाटलं, हे देव बसलेले आहेत, हे बघा, पूर्ण बघून मला सांगा हे तुम्हाला कसं वाटलं ते नक्की कळवा। ह्या मंदिराचं निकंठेश्वर किल्लारीतलं मंदिर आहे। हे तुम्ही पाहिलंच असेल, कोणी कोणी बरेच जणांनी टाकलं असेल। हे आम्ही शॉर्ट फॉर्ममध्ये घेतलेलं आहे। हे गाभाऱ्यातलं आहे, मंदिराच्या अभिषेक चालू होते तिथलं आहे। आणि आम्ही बाहेर आलो आहे, मंदिराच्या बाहेर। हे बाहेरचा व्ह्यू आहे, हे पण तुम्हाला कसं वाटतं ते सांगा। एवढा पाऊस, एवढं चिखल, आम्ही चिखलामध्ये देवदर्शन करत आहे, तर खूप प्रसन्न वाटतं। कसंही जावं मंदिरामध्ये, खूप सुंदर असं वातावरण राहतं। आणि हे माझ्या मुलाच्या बड्डेची तयारी, माझा भाऊ पनीर फ्राय करत आहे, वहिनी बघा पीठ मळत आहे। आज पनीर पुलाव, पनीरची भाजी, चपाती आणि गुलाबजामुन असा मेनू ठरलेला आहे भावाचा माझ्या। ते बघा, पनीर तळत आहे माझा भाऊ आहे हे। आणि इकडे बसलेली जी आहे ते पीठ मळत आहे, ती माझी वहिनी आहे, ती बसली पीठ मळत। हे बाहेर चूल पेटवलं, बाहेर पुलावला दम द्यायचा, आणि मध्ये आता मी भाजी बनवत आहे। आता पुलावचं राहिलं शूट करायचं, कारण माझं मध्ये करत होता तो, मी बनवत होते पनीरची भाजी। हे बघा, पनीरची भाजी तयार झाली। थोडीशी भाजी तयार केली, ज्यांना गावी कसं सर्वजण भात खात नाहीत, कोणाला चपाती भाजी लागतेच म्हणून थोडीशी। बघा, बड्डेची तयारी झाली। आता वहिनी माझी तयारी करून आता माझ्या मुलाची आरती होत आहे। तुम्हाला बोलली होती ना, हा मुलगा माझा भावाचा खूप आगाव आहे, तो पण बसलाय, मग बोलतो की माझा पण बड्डे करायचा आहे दादाबरोबर, मी पण केक कापणार आहे, म्हणून त्याला पण आम्ही मांडीवर बसवलेलं आहे दादाच्या, म्हणून आता तोही बसलेला आहे। पहिल्यांदा माझ्या वहिनीने आरती ओवाळून घेतली, केक बघा आणलेला आहे। आता सर्वजण असं आरती ओवाळून घेतील। तो लगेच केक खायला मागत होता, त्याला खूप आवड आहे पटकन केक कापायचं आणि खायचं। त्याला रोज जरी केक कापायला दिलं ना, तो खूप आवडीने कापेल, असा बदमाश आहे तो थोडा, तर आम्हाला आवडतं त्याचं हे असं केलेलं मुलाचं। हे माझी आई आहे, आई पण आरती ओवाळून घेत आहे। हा बड्डे आम्ही बऱ्याच दिवसानंतर गावाला बड्डे बनवत आहे, गावाला गेलो नाही तर प्रत्येक वेळेला इथंच होतो। हे माझी मुलगी साखर मला पण चार बोलते, म्हणून तिलाही आईने साखर चारली। हे बघा, आता मी स्वतः चालली, आता मी पण घेते आरती ओवाळून। सर्वजण पाऊस असल्यामुळे एवढं कोणी नाही आलेलं, पण आपले घरातले तरी आपण घरातले तेवढे आहेत तेवढेच आम्ही हे केलेलं आहे।
आणि माझ्या मित्राची आई वगैरे ते लोक एक आलते बाजूलाच राहतात, तेवढे जण चालते. आणि माझी आत्या वगैरे आलेली होती. हे मी पण घेतली आरती ओवाळून. ही माझी मुलगी, मलाही आरती ओवाळू दे दादाला, मलाही आरती ओवाळू दे असं तिचं चाललेलं होतं, म्हणून तिने आरती ओवाळली. आता याच्यानंतरनी हे माझी मामी आहे ती आली, ती बोलली मी घेते ओवाळून, तिने पण हे केले. सर्वजण आरती ओवाळली. आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटतो ते मला नक्की सांगा. हे पूर्ण व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पहा आणि मला सांगा तुम्हाला कसा वाटतो व्हिडिओ. हा माझा गावाकडचा ब्लॉग आहे. आणि हे माझी भावाच्या मित्राची आई आहे, त्यांनी पण आरती ओवाळून घेतली. आजीला चार रे, बरे घे केक घे खायला तुला. एवढीला दे एका मध्ये छान आहे का केक फ्लेवर? होय ओके रेशन माल केक तो काय काय बघ माय काय माहिती आला का नाही फोन. अजून एक केक वापरतात त्यांनी आल्यावर, पिल्या झोपल्या तरी चालते. आता खा की आत्या, आत्या जरास खा. कांद्याचं केकचं काय रे. अंकल आंटी पण आलेले आहेत, त्यांनी पण आंटी पण आरती ओवाळून घेत आहेत. हे माझ्या मुलाचे आजी आजोबा आहेत. आणि बघा मुलगा भावाचा कसा बदमाश करतोय, तो मांडीवर बसून पण गप्प बसत नाहीये. चाकू माझ्या हातात दे बोलतो. गावाकडनं यांनी पण थोडंसं उशिरा आले म्हणून नंतर परत केक घेऊन आले होते. परत आमचं बड्डे, दोनदा बड्डे झालेला आहे माझ्या मुलाचा. पहिल्यांदा एक केक कापलो, मुलं झोपत होती म्हणून, आणि हे दुसरा केक कापला आम्ही. दुसरा 3 केक कापले गेले सगळ्यांनी आणलेले पण. आणि हा मात्र झोपला नाही, सर्व केक कापून खाऊन मगच झोपला भावाचा मुलगा. हे बघा झाला बड्डे, हॅपी बड्डे. आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला सांगा. काही चुकलं वगैरे असेल तर तेही मला सांगा तुम्ही कमेंट करून, ताई तुमचं इथं चुकलंय. आणि पूर्ण व्हिडिओ पहा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट्स करा. माझा दुसरा आणखी एक चॅनल आहे, त्या चॅनलला पण तुम्ही जाऊन पहा. SKC फॅशन कट्टा या चॅनलवरती तुम्ही जाऊन पहा. ते पण मी स्क्रीनवरती शेवटी देत आहे तुम्हाला, तेही तुम्ही पहा. त्याच्यावरती ब्लाऊज, ड्रेस, डिझाईन्स हे सर्व काही त्याच्यावर तुम्हाला बघायला भेटेल. आणि याच्यावरती असं माझे छोटे छोटेच ब्लॉग्स, काय घडतं माझ्या जीवनामध्ये हे तुम्हाला ह्याच्यावरती बघायला भेटेल. हे माझे सासरे आणि सासू आहे, हे दोघंच आलेले, बाकी नव्हते कोणी आले पावसामुळे. अंकलचं तर नाही ना. यांनी पण रुद्रला केक चारला आणि विश केले. मम्मीचं कसा वाटला हा व्हिडिओ मला नक्की सांगा. हे अंकल रुद्रचे बोलू म्हणेला अंकल. आणि नक्की कळवा. हे आत्या आहे. हा व्हिडिओ कसा वाटला ते लाईक करा, शेअर करा आणि कमेंट्स करा. Yes. Okay.